नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन 23 ऑनवर्ड्सचा अभ्यास करूया। आतापर्यंत आपण सेक्शन 1 ते 22 पर्यंतचा अभ्यास केलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 23 आणि त्यापुढील सेक्शन जितकं आज होईल तेवढं आपण करूया। सेक्शन 23 काय म्हणते मित्रांनो? सेक्शन 23 हे म्हणत आहे की ज्या वेळेला तुम्ही डायव्होर्स पिटिशन कोर्टामध्ये दाखल करतात, ते डायव्होर्स पिटिशनमध्ये जी डिग्री तुम्ही मागितलेली आहे, जी प्रेयर तुम्ही केलेली आहे, ती प्रेयर तुम्हाला मिळेलच का? नाही, कारण कोर्टाला सुद्धा असे अधिकार दिलेले आहेत। कोर्टाने सुद्धा असं पाहायचं आहे, तुम्ही ज्या वेळेला कोर्टामध्ये आलेले आहेत, तुम्ही क्लीन हँड्स विथ युअर क्लीन हँड्स तुम्ही कोर्टामध्ये आलेले आहेत का? किंवा तुम्ही स्वतःहून तुमच्या स्वतःच्या चुकीचा फायदा तर घेत नाही ना? किंवा तुम्ही स्वतःहून चुकी करतायत आणि समोरच्या व्यक्तीच्या विरुद्ध डिग्री मागण्याची प्रयत्न करत आहे, किंवा तुम्ही कोर्टाला फसून जर डिग्री घेणार असेल, अशा सर्व कारणांचा कोर्ट विचार करत असतो। आणि ह्या सर्व कारणांचा विचार ज्यावेळेला कोर्ट करतो तर सेक्शन 23 खालीमध्ये अशी प्रोव्हिजन दिलेली आहे। सेक्शन 23 मध्ये अशी प्रोव्हिजन दिलेली आहे की जो व्यक्ती कोर्टामध्ये आलेला आहे त्याला डिग्री मिळणार नाही। तर मित्रांनो, आपण सेक्शन 23 पाहूया। सेक्शन 23चा सबसेक्शन 1 काय म्हणते? इन एनी प्रोसिडिंग्स अंडर दिस ॲक्ट whether defended or not if the court is satisfied that, अर्थात जर समजा एखादी प्रोसिडिंग्स आहे आणि त्या प्रोसिडिंग्समध्ये बचावात्मक भूमिका घेतलेली असेल किंवा नाही, म्हणजे डिफेंडंट ते हजर झाला असेल किंवा नसेल, तर पुढे काय म्हटलेलं आहे? इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड, जर कोर्टाची त्याच्यामध्ये म्हणजे सॅटिस्फॅक्शन झालं तर काय म्हटले? एनी ऑफ द ग्राउंड्स फॉर ग्रँटिंग रिलीफ एक्झिस्ट and the petitioner except in cases where the relief is sought by him on the ground specified in subclause A, subclause B, subclause C of clause 2 of section 5 is not in any way taking advantage of his or her own wrong or disability for the purpose of such relief। अर्थात ज्यावेळेला पेटिशनर कोर्टात आलेला आहे, तो पेटिशनर कोर्ट असं चेक करणार की तो पेटिशनर स्वतःच्या चुकीचा तर फायदा घेत नाही, ऑफ हिज ओन रॉंग ऑर डिसॅबिलिटी, स्वतःच्या चुकीचा किंवा स्वतःच्या डिसॅबिलिटीचा तो फायदा घेऊन कोर्टाकडनं डिग्री तर मिळवत नाही ना। आणि ती डिग्री कोणत्या सेक्शन्सच्या आधारे तुम्ही अर्ज केलेला आहे ते ह्याच्यात सांगितलेलं आहे। एक आहे सेक्शन 5 सेक्शन 5 क्लॉज 2 सब क्लॉज ABC। आता सेक्शन 5 क्लॉज 2 काय म्हणतोय आपल्याला? त्यातले सब क्लॉज ABC काय म्हणतात? ज्या वेळेला आपण एखादी केस कोर्टामध्ये सेक्शन 5 क्लॉज 2 सब क्लॉज ABC खाली दाखल करतो, ते असे आहेत: इनकॅपेबल ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड पहिला। दुसरा आहे कॅपेबल ऑफ अनसाउंडनेस माइंड, म्हणजे तो कॅपेबल आहे, कॅपेबल ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड, बट ही इज अनफिट अँड ही इज सफरिंग फ्रॉम मेंटल डिसऑर्डर। He is suffering from mental disorder and he is unfit for the marriage and for procreation of children, म्हणजे तो लग्नाची जबाबदारी पार पाडण्यास असक्षम आहे किंवा तो लग्नानंतर मुले पैदा करण्यास असक्षम आहे। अशा परिस्थितीत ज्यावेळेला आपण केस दाखल करतो तो एक कारण दिलेला आहे। आणि जर समजा त्याला रिकरंट अटॅक्स ऑफ इन्सॅनिटी येत असेल, अशा परिस्थितीत ज्या वेळेला आपण त्याला अशी केस दाखल करतो, तर अशा वेळेला कोर्ट हे चेक करतं की अर्जदार हा स्वतःच्या चुकीचा तर फायदा घेत नाही ना। जर कोर्टाचं असं मत झालं की अर्जदार हा स्वतःच्या चुकीचा फायदा घेत आहे, की ही जे केस दाखल केलेली आहे अर्जदाराची ह्याच्यामध्ये चूक आहे, तर अशा केसमध्ये कोर्ट त्याचा जो अर्ज आहे, जो त्याचा डायव्होर्ससाठी अर्ज केलेला आहे त्यांनी, तो अर्ज त्याचा रिजेक्ट करू शकतात। हे सेक्शन 23 सबसेक्शन 1 क्लॉज नंबर A मध्ये सांगितलेलं आहे। आता तर मित्रांनो, आपण सेक्शन 23 सबसेक्शन 1 क्लॉज B चा विचार करूया। ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या वेळेला आपण म्हणजे अर्जदार एखादी केस सेक्शन 13 सबसेक्शन 1 क्लॉज 1 आणि क्लॉज 1A खाली दाखल करतो, त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला अर्जदाराने समोरच्या पार्टीला म्हणजे एक्सोसरीज म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये तो मदतगार तर होता का, किंवा त्यांनी स्वतःहून त्याला कंडोन केलेला आहे का, किंवा माफ केलेला आहे का, किंवा त्याच्या गुन्ह्यामध्ये तो सामील होता का? आता तो आपण बघूया। सेक्शन 13(1) क्लॉज 1 काय म्हणतोय? ज्या वेळेला समोरच्या पार्टीने दुसऱ्या व्यक्तीबरोबर
म्हणजे नवरा बायको ह्या दोघांनी आपली स्वतःची कंपनी सोडून तिराहित व्यक्तीबरोबर ज्यावेळेला सेक्स केलेला असतो, इंटरकोर्स केलेला असतो, त्यावेळेला सेक्शन 13 सबसेक्शन 1 क्लॉज 1 खाली आपण केस दाखल करत असतो. तर ह्याबद्दल काय म्हटलेलं आहे आपण पाहूया मित्रांनो. वेअर द ग्राउंड of the petition is ground specified in clause 1 of subsection 1 of section 13, the petitioner has not in any manner been accessory or connived or condoned the act. पहिले आपण पूर्ण वाचूया मग सांगूया. or acts complained of, or where the ground of the petition is cruelty, the petitioner has not in any manner condoned the cruelty. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की सेक्शन 13 सबसेक्शन 1 क्लॉज 1 खाली ज्यावेळेला केस दाखल केली जाते, ह्या सेक्शनमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला अर्जदार हा स्वतः अपोनंटला मदतगार होता, अर्थात की समजा एक व्यक्ती आहे आणि त्याची पत्नी समजा काही व्यभिचार करत आहे, तर त्या व्यभिचारासाठी तो स्वतःहून मदतगार होता. अर्थात ती घरात आहे आणि एखादा त्यांचा मित्र त्यांना भेटायला आला तर हा तिथून निघून जायचा. म्हणजे याचा अर्थ काय झालं, तो स्वतः एक्सोसरी होता, मदतगार होता किंवा कन्यूड होता. कन्यूड याचा अर्थ तो संमती देत होता अशा गोष्टीला, किंवा कंडोन केलेला आहे, किंवा त्यांनी आता जी केस दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो फॅक्ट झालेली आहे, जो इंटरकोर्स त्यांचा झालेला आहे दुसऱ्याच्या व्यक्तीबरोबर, त्यावेळेला तो झालेला आहे, नंतर त्यांनी ते माफ केलेलं आहे, त्यांना कंडोन केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोर्ट त्याला डिक्री देणार नाही. त्याच्यानंतर क्रुअल्टीचं ग्राउंड दिलेलं आहे की जर समजा क्रुअल्टीची केस दाखल केलेली असेल आणि क्रुअल्टीच्या केसमध्ये जर समजा बराच वेळ गेलेला असेल आणि एकमेकांना जर समजा कंडोन केला असेल, माफ केला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची केस दाखल होणार नाही आणि त्यांना डिग्री मिळणार नाही. उदाहरणार्थ आपण असं सांगूया की समजा बायकोने नवऱ्याबरोबर अशी भांडणं केली होती, मारामारी केली होती किंवा शिवगाळ केली होती, काही क्रुअल्टी केली होती आणि त्या गोष्टीला आता 2 वर्ष झालेले आहेत आणि 2 वर्ष होऊन देखील आता त्यांच्यामध्ये कोणते भांडण नाही. आता 2 वर्षानंतर अचानक त्या कारणाला तुम्ही पुन्हा कारण दाखवून कोर्टामध्ये केस दाखल करू शकत नाही. त्याचा अर्थ असा आहे. आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कोर्टाचं असं मत झालं की बाबा जो अर्जदार आहे तो स्वतः त्या म्हणजे व्यभिचारमध्ये एक्सोसरीज होता, मदतगार होता, किंवा त्याने कन्यूड केलेलं आहे, म्हणजे स्वतःहून तो आपल्या बायकोला प्रवृत्त करत होता की तू असं काम कर आणि जेणेकरून आपल्याला पैसे मिळतील आणि आपण पुढे घर चालू शकतो, असा जर तो कन्यूड करत असेल, म्हणजे एक प्रकारचं संगनमत करून कन्सेंट देत होता किंवा कंडोन केलेला आहे, त्यांनी जे गुन्हा केलेला आहे त्याला त्यांनी माफ केलेला आहे. त्याच पद्धतीने जर समजा क्रुअल्टीची केस असेल, मग नवऱ्याने केली असेल किंवा बायकोनी केली असेल आणि त्याला बराच काळ ओलांडलेला आहे आणि त्याला त्यांनी एकमेकांना माफ केलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये मग डिवोर्स पिटिशन जर दाखल केला गेला तर तो डिवोर्स पिटिशन अलाव होणार नाही. अशा वेळेला कोर्ट तुम्हाला डिक्री देणार नाही, असं त्या सेक्शन 23 सबसेक्शन 1 क्लॉज बी मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो क्लॉज डबल बी म्हणजे सेक्शन 23 सबसेक्शन 1 डबल बी काय म्हणते, व्हेन डायव्होर्स इज सॉट ऑन द ग्राउंड ऑफ म्युच्युअल कन्सेंट, सच कन्सेंट हॅज नॉट बीन ऑब्टेन्ड बाय फोर्स, फ्रॉड ऑर अनडू इन्फ्लुएन्स अँड असं दिलेलं आहे. आणि म्हणजे सी परत लगेच वाचायचं आहे. अँड the petition not being a petition presented under section 11 is not presented or prosecuted in collusion with respondent. अर्थात जर समजा सेक्शन 13B खाली जर आपण म्युच्युअल कन्सेंट ॲप्लिकेशन दाखल केलेलं असेल तर म्युच्युअल कन्सेंट खाली जी संमती तुम्ही ऑपोनंटची घेतलेली आहे ती संमती तुम्ही कोणत्याही प्रकारचं फ्रॉड किंवा फोर्स किंवा अनडू इन्फ्लुएन्स वापरून घ्यायला नाही पाहिजे. जर अशी जर परिस्थिती असेल, असा जर फोर्स, असा जर अनडू इन्फ्लुएन्स, असा जर तुम्ही फ्रॉड करून समोरच्या पार्टीची म्हणजे ऑपोनंटची सही संमती घेतली असेल तर त्यावेळेला अशा केसमध्ये कोर्ट डिग्री पास करणार नाही. आणि पुढचं जे सांगितलेलं आहे सेक्शन 11चं जे दिलेलं आहे, ज्या वेळेला सेक्शन 11 खाली आपण केस दाखल करत असतो, सेक्शन 11 काय म्हणते, वॉइड मॅरेज. म्हणजे ज्यावेळेला आपण वॉइड मॅरेजची केस दाखल करत असतो आणि अशा वेळेला काय झालेलं आहे, तुमच्या दोघांच्यामध्ये जर कोल्युशन असेल,
म्हणजे दोघांनी, नवरा बायकोनी दोघांनी असं ठरवलं, चला आपण दोघंही केस दाखल करूया आणि कोल्युशन करूया आणि त्याच्यानंतर आपण कोर्टाकडनं वाईड मॅरेजची डिग्री घेऊया आणि नंतर त्याच्यापासून काहीतरी होणारे बेनिफिट असतील. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कोल्युशन करून जर डिव्होर्स पिटिशन दाखल करत असेल तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही. कोर्टाच्या जर असं लक्षात आलं की तुमच्या दोघांच्यामध्ये असं कोल्युशन आहे तर डिग्री मिळणार नाही. मित्रांनो, यानंतर सेक्शन 23 सबसेक्शन ए क्लॉज डी आपण वाचूया. त्यात काय म्हटलं आहे, देअर हॅज नॉट बीन एनी अननेसेसरी ऑर इम्प्रॉपर डिले इन इन्स्टिट्यूशनल प्रोसिडिंग्स. अर्थात तुम्ही ज्यावेळी केस दाखल करता त्याच्यामध्ये इम्प्रॉपर डिले नसावा किंवा इम्प्रॉपर किंवा अननेसेसरी डिले नसावा किंवा इम्प्रॉपर डिले नसावा. अर्थात काय की जर समजा एखाद्या वेळेला नवरा बायको दोघेही 2-4 वर्षापासून वेगळे राहत आहेत, 4 वर्ष झाले वेगळे राहत आहेत, आत्ता जर समजा बायकोला असं वाटलं की त्यांनी माझ्याबरोबर येऊन राहावं, म्हणजे त्यांनी कंपनी द्यावी, किंवा नवऱ्याला असं वाटलं की बायको आपले बरेच दिवस झालेले आहेत, 4 वर्ष झाले ती वेगळी राहत आहे आणि त्यांनी आत्ता जर समजा रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्सची केस दाखल केली, मग आता इथे कसं आहे, इम्प्रॉपर डिले झालेला आहे, अननेसेसरी डिले झालेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा तो कोर्टात आला आणि कोर्टात सांगितलं की साहेब ही बायको माझ्यासंग राहत नाही, किंवा बायकोने सांगितलं की माझा नवरा माझ्यासंग राहत नाही, आपण याच्यामध्ये मला रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्सची डिग्री पास करावा, तर अशा वेळेला कोर्ट अशी डिग्री पास करणार नाही, कारण तुमच्या दरम्यान बराच इम्प्रॉपर डिले झालेला आहे, अननेसेसरी डिले झालेला आहे. मग कोर्ट अशा वेळेला रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युगल राईट्सची डिग्री देण्याऐवजी दुसरी डिग्री देऊ शकता, चला तुम्ही आता डायव्हर्स घेऊन टाका, मोकळे व्हा, अशी सुद्धा डिग्री त्याच्यामध्ये दिली जाऊ शकते. आणि क्लॉज ई तो काय म्हणतोय मित्रांनो, की जर समजा कोर्टाला असं वाटलं की आपण जे वरचे जे कारणं आहेत हे संपूर्ण कारणं ह्याच्यामध्ये म्हणजे कोणत्या ह्याच्यात बसत नाही आणि कोर्टाला डिग्री केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही, तर मग कोर्ट डिग्री देऊ शकतं. ते आपण एकदा वाचून घेऊया. सेक्शन 23 सबसेक्शन 1 क्लॉज ई, देअर इज नो अदर ग्राउंड वाय रिलीफ शुड नॉट बी ग्रांटेड. म्हणजे कोर्टाला जर असं वाटलं की तिथं कोणते असे लिगल ग्राउंड्स नाही आहे आणि आपल्याला डिग्री पास करणं आवश्यक आहे, देन अँड इन सच केस, आणि अशा परिस्थितीमध्ये बट नॉट अदरवाईज द कोर्ट शाल डिग्री सच रिलीफ अकॉर्डिंगली. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला कोर्टाला असं वाटेल की यांची कारणं योग्य आहेत, यांनी दिलेली कारणं योग्य आहेत आणि हे कारणं नाकारण्यासारखे नाही आहे, तर कोर्ट मग मात्र आपल्याला डिग्री देऊ शकतं. मित्रांनो, सेक्शन 23 सबसेक्शन 1 हा आपल्याला असं सांगत आहे की हे कोर्टाकडे अधिकार आहेत. जर कुठल्याही व्यक्तीने केस दाखल करताना तो विथ क्लीन हँड्स जर कोर्टासमोर आला नाही, तर कोर्ट त्याला डिव्होर्स पिटिशनची जी डिग्री आहे ते देण्याऐवजी त्याची जी अर्ज आहे तो रिजेक्ट करू शकतात. मित्रांनो, सेक्शन 23 सबसेक्शन 2 काय म्हणतंय, रिकन्सिलेशन याचा अर्थ की ज्या वेळेला कोर्टासमोर डिव्होर्स पिटिशन येतं तर कोर्टाचं पहिलं काम असं आहे की कोर्टाने त्यांच्या दरम्यान रिकन्सिलेशन करण्याचं काम करावं. जर रिकन्सिलेशन होत नसेल तर मग अशा परिस्थितीमध्ये डायव्होर्स द्यायचा, परंतु पहिले कोर्टाने कन्सिलेशन करण्याचा प्रयत्न करावा. आता आपण मित्रांनो डायरेक्ट लँग्वेज वाचूया. सेक्शन 23 सबसेक्शन 2, बिफोर प्रोसिडिंग टू ग्रँट एनी रिलीफ अंडर दिस ॲक्ट इट शाल बी द ड्युटी ऑफ द कोर्ट इन द फर्स्ट इन्स्टान्स. फर्स्ट इन्स्टान्स म्हणजे प्रथम कोर्टाचं काय काम आहे, इन एव्हरी केस, प्रत्येक केसमध्ये, वेअर इट इज पॉसिबल सो टू डू consistently with the nature and circumstances of the case, to make every endeavor to bring about a reconciliation between the parties. म्हणजे प्रथम कोर्टाने असं एफर्ट्स केलं पाहिजे की बाबा त्यांच्या दरम्यान कुठल्याही परिस्थितीत का होईना एकदा कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करावा, आणि ते जर झालं नाही तर मग डिग्री करण्याशिवाय त्यांनाही काही पर्याय नाही. आता पुढे असं सांगितलेलं आहे, प्रोव्हिजो दिलेलं आहे. त्या प्रोव्हिजोमध्ये असं दिलेलं आहे की डिग्री रिकन्सिलेशन करावा, पण कोणत्या केसमध्ये करावा असं त्याच्यात सांगितलेलं आहे. जर समजा केस सेक्शन 13 सबसेक्शन 1 मधले क्लॉज 2, क्लॉज 3, क्लॉज 4, क्लॉज 5 आणि 6 आणि 7 मध्ये जर डायव्होर्स पिटिशन दाखल केलेला असेल, मग अशा परिस्थितीमध्ये कोर्टाला रिकन्सिलेशन करायची आवश्यकता नाही. मित्रांनो, रिकन्सिलेशन केव्हा केलं जातं ह्याबाबत सांगितलेलं आहे. आता सेक्शन 13 सबसेक्शन 1 क्लॉज 2, 3, 4, 5, 6, 7 जे आहेत ते काय म्हणत आहेत, जर समजा एखादा व्यक्ती म्हणजे ती नवरा किंवा बायको दोन्ही धरायचं, शी इज टू हिंदू, जर तो हिंदू राहिला नाही तर मग रिकन्सिलेशन करायचं नाही. दुसरं, इनक्युरेबल ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड जर असेल
तरीसुद्धा रिकॉन्सिलेशन करायचं नाही. त्याच्यानंतर 4 आणि 5 जो क्लॉज आहे तो काय म्हणतोय, जर त्या व्यक्तीला लेप्रोसी झालेली असेल म्हणजे कुष्ठरोग झालेला असेल तरीसुद्धा मग कॉम्प्रोमाइज करायची आवश्यकता नाही, मग डायरेक्ट डिग्री देता येईल. तसंच त्या व्यक्तीला जर समजा कुठल्याही प्रकारचा गुप्तरोग असेल तर मग कोर्टाला रिकॉन्सिलेशन करायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पुढे आहे रिनाऊन्स द वर्ल्ड, म्हणजे जर समजा अपोनंट पार्टीनी जर जग सोडून दिला असेल, जग सोडून दिला याचा अर्थ त्यांनी जर संन्यासित्व पत्करलं असेल तर मग त्या अशा केसमध्ये सुद्धा कोर्टाला रिकॉन्सिलेशन करण्याची आवश्यकता नाही. आणि शेवटचं जे आहे, जर समजा तो व्यक्ती 7 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत बेपत्ता असेल, त्याचा पत्ताच लागत नाही, ठाव ठिकाणा लागत नाही, मग अशा परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करून काय फायदा आहे, रिकॉन्सिलेशन करून काय फायदा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोर्टाला डायव्होर्सची डिग्री देणं आवश्यक आहे आणि ते डिग्री त्यांना देता येईल. मित्रांनो, ह्यानंतर सेक्शन 23 सबसेक्शन 3 काय म्हणते ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये फार शॉर्टकटमध्ये असं सांगितलेलं आहे, फॉर द पर्पज ऑफ ॲडिंग कोर्ट इन ब्रिंगिंग अबाउट द रिकॉन्सिलेशन, म्हणजे ज्या वेळेला रिकॉन्सिलेशन करायचं असतं त्यावेळेला कोर्टाने पार्टीला सांगायचं की तुम्ही तुमच्या कोणत्या आवडीचा व्यक्ती आहे त्याचं नाव सांगा, आम्ही त्यांच्यासमोर हे केस पुटअप करतो आणि त्याच्यामध्ये रिकॉन्सिलेशन होईल. अशा वेळेला रिकॉन्सिलेशन करताना कोर्टाने जी तारीख द्यायची ती 15 दिवसाच्या वरची द्यायची नाही असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि शिवाय जर कोर्टाला असं वाटलं, त्यांना जर असं वाटलं की बाबा कोणत्याही व्यक्तीचं नाव नाही दिलं तर मग कोर्ट स्वतःहून ठरवू शकतं कुठल्या व्यक्तीकडे रिकॉन्सिलेशनसाठी पाठवायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर रिकॉन्सिलेशन झालं तर ठीक, नाही रिकॉन्सिलेशन झालं तर त्यांच्याकडनं जे रिपोर्ट येणार आहे ते कोर्ट रेकॉर्डवर ठेवणार आहे आणि ज्यावेळेला निकाल देणार आहे त्यावेळेला तो जो रिपोर्ट आलेला आहे त्या कोर्टाला लक्षात घेऊन निकाल देणार आहे, असं सेक्शन 23 सबसेक्शन 3 मध्ये म्हटलेलं आहे. एवढं मोठा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. आता आपण येऊया सेक्शन 23A कडे. मित्रांनो, सेक्शन 23A काय म्हणतोय हे की रिलीफ फॉर रिस्पॉन्डंट इन डायव्हर्स ऑर अदर प्रोसिडिंग्स, म्हणजे समजा एखादी केस दाखल केलेली असेल तर रिस्पॉन्डंटला सुद्धा डायव्होर्सची रिलीफ मिळू शकते आणि अदर प्रोसिडिंग्सची ही रिलीफ मिळू शकते. यात असं म्हटलेलं आहे की जर समजा एखाद्या व्यक्तीने म्हणजे हजबंडने किंवा वाईफने जर कोर्टामध्ये केस दाखल केली असेल, कोणती केस, डायव्होर्ससाठी, ती कोणत्या कारणावरती, ॲडल्टरी, क्रुअल्टी और डिझर्शन ह्या ग्राउंड्सवरती जर केस दाखल केलेली असेल तर अपोनंट पार्टी जी त्याच्यामध्ये हजर होणार आहे त्यांना काउंटर क्लेम करण्याचा अधिकार आहे. आणि अशा केसमध्ये कोर्टाने सांगितलं की तुम्ही काउंटर क्लेम करू शकता. ह्या सेक्शनमध्ये असं सांगितलं आहे की ती जी अपोनंट पार्टी आहे ती काउंटर क्लेम करू शकते आणि इतर ज्या मागण्या आहेत ते मागू शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे तिन्ही कारणां जर अर्जदाराचा अर्ज जर समजा मंजूर झाला तरी देखील जे अपोनंट आहे त्याला कोर्ट दुसऱ्या प्रकारच्या रिलीफ देऊ शकतात. आणि त्या रिलीफ म्हणजे जर समजा समोरची पार्टी अर्जदार म्हणून कोर्टात आली असती आणि त्यांनी जर कोणत्या मागणी केल्या असत्या, त्या मागणी तिला मिळाल्या असत्या, अशा परिस्थितीमध्ये अपोनंटला सगळे रिलीफ मिळू शकतात. तर आपण सेक्शन 23A आपण वाचून पाहूया. डायरेक्ट लँग्वेज काय म्हणते आपल्याला, इन एनी प्रोसिडिंग फॉर डायव्हर्स ऑर ज्युडिशियल सेपरेशन ऑर रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स, म्हणजे डायव्होर्सची केस दाखल केली असेल, ज्युडिशियल सेपरेशनची केस दाखल केली असेल किंवा रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्सची केस दाखल केली असेल, किंवा पुढे काय म्हटले, रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स, द रिस्पॉन्डंट मे ओनली अपोज द रिलीफ, मे ओनली शब्द वापरला, मे ओनली अपोज द रिलीफ सॉट ऑन द ग्राउंड ऑफ पेटिशनर्स ॲडल्टरी, क्रुअल्टी और डिझर्शन, हे 3 ग्राउंड दिले आहेत. बट ऑल्सो मेक अ काउंटर क्लेम ऑफ एनी रिलीफ अंडर धिस ॲक्ट, ह्या कायद्यामध्ये दिलेल्या इतर रिलीफ ते मागू शकतात. कोण, अपोनंट. ऑन द ग्राउंड, कोणत्या ग्राउंड्स दिलेत, ऑन द ग्राउंड अँड इफ द पेटिशनर्स ॲडल्टरी, क्रुअल्टी और डिझर्शन इज प्रूव्ड, जर ते प्रूव्ह झाले तर द कोर्ट मे गिव्ह द रिस्पॉन्डंट एनी रिलीफ, कोर्ट मे गिव्ह रिलीफ टू द रिस्पॉन्डंट एनी रिलीफ अंडर धिस ॲक्ट, ह्या कायद्याखाली ज्या अंडर इतर कोणत्याही रिलीफ त्यांना देऊ शकतात. कोणाला, अपोनंटला. टू विच ही और शी वुड हॅव बीन एंटायटल्ड इफ ही और शी
हॅड प्रेझेंटेड अ पेटिशन सिकिंग सच रिलीफ ऑन दॅट ग्राउंड. आणि अशा ज्या रिलीफ आहेत, अशा ज्या त्यांना ज्या रिलीफ मिळणार आहेत त्या कशा मिळाल्या असत्या, जर त्यांनी स्वतःहून अर्ज केला असता, जर त्यांनी स्वतःहून अर्ज केला असता, तिने किंवा त्यांनी स्वतःहून अर्ज केला असता आणि अशा रिलीफ त्यांना मिळाल्या असत्या. अशा रिलीफ त्यांना ऑपोनंट म्हणून अशा केसमध्ये मिळू शकतात. मित्रांनो, सेक्शन 23 आणि 23A फार मोठा आहे, म्हणून ह्याच्यामध्ये मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. यानंतर आपण सेक्शन 24 आणि 25 घेऊया, किंवा जमल्यास तर हा संपूर्ण ॲक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने योग्य वाटत आहे की नाही, आपण कृपया मला माझ्या मोबाईलवर 9960977925 वर सांगा. तसेच माझा यूट्यूब चॅनल आहे ADVSR गोयल, आपण सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही सांगा याला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांनासुद्धा नोटिफिकेशन जातील आणि मलाही त्याबाबतीत प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.